काळ्या आकाशातून नीलमच्या गच्चीवर उतरला तेव्हा 3 वाजले होते. एकदा त्याला वाटलं उरलेली रात्र येथेच काढावी, पण कोणीही नोकरचाकर वर येण्याचा धोका होता. तिला जागी करणं हेच यावेळी योग्य असं त्यानं ठरविलं. अलगद त्यानं खालच्या जिन्याचं दार उघडलं. जिना उतरून तो खाली नीलमच्या खोलीपर्यंत आला. एक क्षणभर त्याला विचार पडला, अशा वेळी आपण आत कसं जायचं? पण तो विचारही क्षणभरच औपचारिकपणा पार मागे राहिला होता त्यांच्यामध्ये. तिच्या खोलीचं दार उघडून तो आत आला. आपल्या मागे त्यानं दार बंद करून घेतलं व तो तिच्या पलंगाशेजारी येऊन उभा राहिला. नीलम गाढ निद्रेत होती. कुरळ्या केसांनी घेरलेला तिचा निरागस चेहरा पाहून त्याचं मन कासावीस झालं, प्रेमानं भरून आलं. पण त्याच्यात व तिच्यात अमर्याद अंतर होतं. हाताच्या कठीण नखांनी त्यानं टॉर्चच्या गजावर आवाज केला. त्या क्षणीच नीलमचे डोळे उघडले. एक क्षणभरच त्यांच्या जयेंद्रला पाहताच एक भीतीची सावली आली, पण कोण आहे हे पाहताच ती विरून गेली. नीलमच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ती उठून बसली. इतक्यात 5 वाजले जयेंद्र? नाही नीलम, मी वेळेआधीच आलो आहे. त्याच्या घरी घडलेली हकीकत त्याने नीलमला थोडक्यात सांगितली. नीलम, माझी खात्री आहे या प्रकारामागे राजच असला पाहिजे. आता मी परत तेथे जाणं धोक्याचं आहे. नीलमला वाटलं अगदी शेवटच्या क्षणी किती अडचणी येत आहेत. हे तरी बरं होतं की तिनं उर्मिलाची आजचीच भेट ठरवली होती. आजच्या भेटीत नक्कीच काहीतरी नवीन निघेल अशी तिला फार फार आशा होती. नीलम, तू झोप आणखी 1-2 तास. आज रात्री आपल्याला काय करावं लागेल किंवा कुठं जावं लागेल याचं काहीच सांगता येत नाही. तू शक्य तितकी विश्रांती घे. जयेंद्र एका मोठ्या आरामखुर्चीत बसला व त्याच्याकडे पाहत पाहत नीलम परत झोपी गेली. पूर्ण विश्वासानं झोपी गेली. 5:30ला जयेंद्रने तिला परत जाग आणली. ती स्वतः मागचं दार लावून घेऊन खाली गेली व तिनं ट्रेवर दोघांसाठी चहा व टोस्ट करून आणला. जयेंद्रनं फक्त चहा घेतला. नीलम, तुझ्या बंगल्यातील खोल्यांचा एक कच्चा आराखडा काढ पाहू. आपल्याला तिला प्रश्न विचारण्यासाठी अशी जागा पाहिजे की जेथे कोणीही व्यत्यय आणणार नाही व कोणीही आतील काही पाहू किंवा ऐकू शकणार नाही. 1ल्या, 2ऱ्या व 3ऱ्या मजल्यावरच्या खोल्या नीलमने एका कागदावर त्याला काढून दाखविल्या. 3ऱ्या मजल्यावरची कोपऱ्यातली खोली त्यानं पसंत केली. सकाळचे 6 वाजायच्या आतच दोघं त्या खोलीत गेले. त्यानं नीलमला खोलीत कोणतं सामान हवं व ते कसं मांडावयास हवं हे खुलासेवार सांगितले. तिला सारं पूर्णपणे समजलं आहे अशी खात्री झाल्यावर तो जवळच्या एका खोलीत गेला व दार बंद झालं. त्यानं तिला बजावून सांगितलं होतं की आता यापुढे उर्मिला या खोलीत येईपर्यंत तिने जयेंद्रचा विचार करावयाचा नाही, त्याची भेटही घेण्याचा प्रयत्न करावयाचा नाही, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी करावयाची नाही. आता त्यांनाही इतकंच संधी होती व यावेळी कोणत्याही कारणानं गडबड किंवा गोंधळत होता कामा नये. राज आला तर त्याचं काय करायचं जयेंद्र? नीलमने साशंक होऊन विचारले. पण त्यावर जयेंद्र नुसता हसला. नीलम, मला नाही वाटत तो आज इकडे येण्याच्या मनस्थितीत असेल. त्याचा सरळा दिवस ते घर उघडण्याच्या खटपटीत व त्यानंतर त्याच्या गुंडांना शांत करण्यात जाणार आहे. आणि जरी आला तरी त्याला खुशाली येऊ दे तिच्या बरोबर. त्यांची मला कोणतीच चिंता वाटत नाही. नीलम खाली गेली. वरच्या खोलीत संध्याकाळच्या फराळाची तयारी करावयाची आहे असं तिनं साऱ्यांना सांगून टाकलं. डोळ्यांपैकी काही जणांना खालचा मोठा हॉल सोडून वर का याचं आश्चर्य वाटलं, पण त्यांच्या मालकिणीचीच इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांची अर्थात वाढण्याची तयारी होती. ती खोली साफ केली गेली. नवीन गालीचे खाली पसरले. नीलमच्या सांगण्यावरून हॉलमध्ये खूप उंच पाठीच्या पण आरामशीर अशा खुर्च्यांची मांडामांड केली. त्यावर तिनं सांगितल्याप्रमाणे उषा पुस्तके ठेवली. बागेत त्यांच्याबरोबर जाऊन तिनं तिला हवी होती ती फुले दाखवली व दुपारी 4:30 वाजता ती कापून आणून तिनं वेगवेगळ्या लहान टेबलावर ठेवलेल्या फ्लॉवर पॉट्समध्ये ठेवावयास सांगितले. त्या सर्व फुलांच्यात एक समान गुण होता. सर्वांचा वास अतिशय उग्र होता. एक लहानसा पण शक्तिमान पंखा तिच्या सांगण्यावरून त्यांनी त्या खोलीत आणला व तिनं दाखवलेल्या ठिकाणी ठेवून त्याची वायर, प्लग वगैरे जोडण्यात आली. 12 वाजताच्या जेवणात, दुपारच्या कामात कशात तिचे लक्ष नव्हते. आपण हाती घेतलेले हे मोठे काम, त्या उर्मिलाचा विचार हे मनात येताच तिची छाती धडधडायला लागत होती. जयेंद्रला सुद्धा तिची खरी शक्ती माहीत नव्हती. मला पाहता क्षणीच तिने माझ्या मनातील सारं ओळखलं तर. इतकं मोठं काम करून घ्यायचं तर एवढा मोठा धोका पत्करायलाच पाहिजे.
मी शक्य तेवढी सर्व काळजी घेणार आहे. बाकीचे देवा हाती आहे. बरोबर 4:30 वाजता उर्मिलाची काळीभोर कॅडिलॅक गाडी तिच्या पोर्चमध्ये येऊन उभी राहिली. नीलम पुढे झाली व हसतमुखानं तिनं उर्मिलाचं स्वागत केलं. राणीसाहेब, आपण अगदी वेळेवर आलात हं. त्या दोघी हॉलमध्ये आल्या. तिथल्या प्रकाशात उर्मिलाचं सौंदर्य ठोरोठोरच उठून दिसत होतं. त्याचाच विचार नीलमच्या मनात सारखा येत होता. उर्मिलाला घेऊन ती वर निघाली. तिच्या मागोमाग तिनं सांगितल्याप्रमाणे दोघांनी 2 ट्रेवर चहा कॉफीचे समान खाण्याचे पदार्थ, बर्फाच्या पाण्याचा जग सारं काही आणलं. खोलीत तिनं सांगितलेले ठिकाणी ठेवलं. नीलम त्या गड्याला थांबवून उर्मिलाला म्हणाली, राणीसाहेब, तुमची गाडी थांबवून नाही घेतली तरी चालेल. परत नेण्याची व्यवस्था मी माझ्या गाडीने करीन. जरासा विचार करून उर्मिला त्यांना म्हणाली, बरं आहे, खाली ड्रायव्हरला सांगा ती गाडी लागणार नाही. गडी खाली गेले आणि जरा वेळातच नीलमला ती मोठी गाडी बाहेर गेल्याचा आवाज आला. एक तर नीट पार पडलं. बाकीच्या खुर्च्यांवर पुस्तके, उषा असं असल्यामुळे नीलमनं दाखवली तीच खुर्ची उर्मिलानं घेतली. तिला जरा वेळ बसावयास सांगून नीलम बाहेर आली व जिन्याच्या वरच्या तोंडाचं लोखंडी जाळीचं दार तिनं बंद करून घेतलं. कोणीही वर फिरटायचं नाही अशी जरी तिनं सर्वांना सक्त ताकीद दिली होती तरी खात्री करून ठेवणं तिला जास्त सुरक्षित वाटले. खोलीत येताच तिनं भिंतीवरचं बटन दाबून पंखा सुरू केला. स्वतःशी काहीतरी गुणगुणत तिनं बऱ्याच उदबत्त्या पेटविल्या व त्या खोलीत ठिकठिकाणी ठेवल्या. पंख्याजवळ फुलांच्या गुच्छामध्ये तिनं त्या हिरव्या अगरबत्त्या लावल्या. ती उर्मिलाजवळ येऊन बसली. उर्मिलाच्या चेहऱ्याकडे ती टट लावून पाहत होती. त्यावर काही बदल होतो का, शंका दिसते का हे तिला पाहायचं होतं. पण उर्मिला शांतपणे खुर्चीमध्ये बसली होती. राणीसाहेब, मी ठास ही वरची एका बाजूची जागा निवडली म्हणजे आपल्या गप्पात कोणताही व्यत्यय येणार नाही. उर्मिलानं केवळ मान हलवली. आपल्या महालाच्या मानानं माझा बंगला म्हणजे अगदी सामान्य आहे हो, पण ते आपण मनावर घेणार नाही अशी मला आशा आहे. अहो, त्यात काय विशेष आहे. तिचा आवाज नैसर्गिक होता, संशयरहित होता. आता नीलमची प्रश्न विचारायची वेळ आली. राणीसाहेब, आपल्या सौंदर्यात विलक्षण असं काहीतरी आहे. कसं तेच सांगता येत नाही, पण आपल्याजवळ इतरांना माहीत नसलेलं असं काहीतरी खास गुपित आहे असं मला सारखं वाटतं. राणीसाहेब, मी एक प्रश्न विचारू का? विचारा ना. आपलं वय काय आहे? राग मानू नका हं. पण तो शब्द उर्मिलाच्या ओठांवर अर्धवटच राहिला. तिच्या डोऱ्या कपाळावर एकदम आठ्या उमटल्या. तिच्या आतल्या आत कशाशी तरी झगडा चालला होता. पण शेवटी ती म्हणाली, तुमचा यावर विश्वास बसणार नाही. माझं वय तुमच्या मोजमापाप्रमाणे कमीत कमी 2500 वर्षे आहे. जास्तच असेल पण कमी नाही. तर मग ती त्या रसायनाच्या अंमलाखाली आली होती. एक प्रकारच्या उत्कंठतेने आनंदानं नीलमचं मन उल्हसित होऊन यायला लागलं. चेहऱ्यावर काहीही भाव न दाखविता ती म्हणाली, आपले नाव काय आहे? यावेळी उशीर न लावता एकदम उत्तर आलं, ट्राटाटनिम्र. त्याचा अर्थ काय आहे? जिची त्वचा शेवाळ्यासारखी हिरवीगार आहे अशी. जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. तिनं खुर्चीला लावलेलं बटन दाबलं. जयेंद्रच्या खोलीत घंटा वाजली. त्या सरशी तो उर्मिलाच्या मागच्या बाजूनं खोलीत आला. भुवया उंचावून त्यानं नीलमला प्रश्नाची ठूण केली. तिने होकारार्थी उत्तर दिले. त्या सरशी तो उर्मिलाच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात परत चलबिचल झाली. चेहरा आणखी पांढरा फटक पडला, पण उर्मिला काहीच बोलली नाही. जयेंद्रनं आपला फोटो उर्मिलाच्या डोळ्यासमोर धरला. त्याचा प्रश्न एखाद्या फटकारा बसावा तशा कठोर आवाजात आला, याला तू ओळखतेस का? हो. कोण आहे हा? त्याचे नाव जयेंद्र. एकेकाळी मी याची पत्नी होते. पुढचं तुला आठवतं का? हो. सांग मग. एका रात्री मी माझ्या काही जुन्या सहकाऱ्यांबरोबर आमचा प्रेमाचा खेळ व नाच केला. तो पाहून हा जयेंद्र माझ्यावर रागवला. त्यानं माझी निर्भत्सना केली. त्यानं संतापून मी त्याला शिक्षा केली. काय? आमची जुनी मानसिक शक्ती वापरून त्याचं शरीर मी बदलून टाकलं. त्यावेळी त्याला काय सांगितलंस? तुला परत मानवी देहात आणणारी शक्ती या पृथ्वीवर नाही. हे खरं आहे ना? खरं आहे. त्याला सुटकेचा काही उपाय आहे का? आहे तर. कोणता? आमच्या जुन्या देवळात त्यानं न्याय मागायचा. कोठे आहे? समुद्रात.
नीट सांग. आजच्या भारत देशाच्या पूर्वेस सुमारे 500 मैलांवर पूर्वी आमचं एक मोठं बेट होतं. त्यातील सर्वात उंच पर्वताच्या शिखरावर आम्ही आमच्या देवाचं देऊळ बांधलं होतं. त्यानंतर एकदा मोठा उत्पात घडला. मला त्याचं कारण माहीत नाही आणि सारं बेट पाण्याखाली गेलं. देवळाचा फक्त काही भागच वर राहिला. आता कसं ओळखायचं? मला माहीत नाही. मी हजारो वर्षात तिकडे गेलेलीही नाही. तुमचे देव कोण होते? तुमच्या भाषेत सांगणं अशक्य आहे. आमच्यातीलच 3 जण काही दिवस देवाच्या स्थानी निवास करीत असत. पण त्यांना शक्ती येत असे? होय. कशी? मला माहीत नाही. त्यांचा न्याय योग्य असे का? होय. पूर्वीच्या वेळी तुम्ही त्या बेटावर कसे जात होतात? 2 प्रचंड पक्षी रोज रात्री भारताच्या किनाऱ्यावर तिकडे जाणाऱ्यांना नेण्यासाठी येतात. त्यांच्यावर बसून आम्ही जात होतो. हे पक्षी अजून येतात? हो. सर्वांना माहीत आहे? हो. नीट सांग. आता सध्या पक्षीतीर्थ म्हणून एक तीर्थस्थान आहे. तीर्थस्थान आहे. तेथे तुमचे लोक त्यांची पूजा करतात. लोकांना दिसावयाला ते लहान पांढरे असे दिसतात, पण रात्री किनाऱ्यावर त्यांचा रंग, रूप, आकार बदलतो. तुमच्या या देवळात आता कोण आहे? कोणी नाही. ती जागा जर पृथ्वीवरच आहे तर तेथे माझी मुक्तता कशी होईल? ती जागा पृथ्वीवरची आहे, पण तेथील शक्ती पृथ्वीवरची नाही. पण तेथे आता कोणी नाही. पण आम्ही काय करावयाचं? तेथे जाऊन न्याय मागायचा. तू मला ओळखतेस का? हो. मी कोण आहे? जयेंद्र. तू आता डोक्प का बसली आहेस? त्या प्रश्नाला उत्तर आलं नाही. तुझी माझ्यावर सूड घ्यायची इच्छा असेल ना? आहे. तू तुझे राक्षसी रूप का घेत नाहीस? माझ्या मेंदूची शक्तीची पातळी खाली आली आहे. मला काही करता येणार नाही ही खात्री आहे. तू सांगितलेलं सारं खरं आहे का? होय. कशावरून? मला आता खोटं बोलताच येत नाही. प्रश्न आला की माझ्या मनावर ताण उत्पन्न व्हायला लागतो. तो कमी करण्याचं एकच साधन आहे. त्या प्रश्नाचं मला जितकं माहीत आहे तितकं खरं उत्तर देणं. तुला ही क्रिया टोळू शकते? होय. पण तू काही करू शकत नाहीस. आत्ता तरी काही नाही. पण मागवून प्रयत्न करणार आहेस? अर्थात. तो थांबवण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? ज्यावेळी तिची इच्छा आणि प्रश्नाचं खरं उत्तर एक आलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा निस्तेजपणा गेला व डोळे रागाने लाल झाले. मला नाही वाटत तुम्ही काय करू शकाल असे. तरीसुद्धा काय करता येण्यासारखं आहे. तुम्ही मला शक्य तितका जास्त वेळ मानवी देहात कोंडून ठेवावयास हवं. त्यासाठी मला बेशुद्ध ठेवणारे एखादं इंजेक्शन वापरा. एकदा मी या देहाचा त्याग केला की माझ्या सहकाऱ्यांशी एका क्षणात संबंध जुळेल व मग आम्ही सारे तुमच्या मागे येऊ. मग तुमची सुटका नाही. आम्ही तेथे देवळात पोहोचल्यावर काय करायला हवं? आमच्या देवांची नावं घेऊन न्याय मागा. त्यांची नावं काय आहेत? उर्मिलानं जरा वेळ आठवण केली व मग सांगितलं. उंच श्रीडा, काळी जीवाना आणि हसरा प्रिहिरा. आम्हाला हे किनाऱ्यावरचे पक्षी कसे सापडतील? त्यांना तुम्ही त्यांच्या नावाने हाका मारायला हव्या. नावं काय आहेत? जालला म्हणजे वेगवान आणि ताडरा म्हणजे शक्तिमान. हाका मारण्याची पद्धत काय आहे? हातात समुद्राचं पाणी घेऊन तुम्ही मनातल्या मनात विचार करा. जालला व ताडरा, आम्हाला न्यायाच्या देवळात जावयाचं आहे. हातावरचं पाणी वाळूत जाण्याच्या आत आम्हाला नेण्यासाठी येथे हजर व्हा. एवढंच? देवळात पोहोचल्यावर आम्ही काय करावयाचं? देवांना नावाने हाक मारा व न्याय हवा असे सांगा. ते तेथे नसले तर तरीही हाक मारा. देऊळच नाश पावलं असलं तर तरीही हाक मारा. खरं आहे? खरं आहे. तुम्हाला न्याय मिळेल. तुला आता रूप बदलता येत नाही? नाही. त्यानं त्याच्या जवळच्या दोरानं उर्मिलाला खुर्चीला सर्व बाजूनी घट्ट आवळून बांधून टाकलं. इतका वेळ निश्चल बसलेल्या नीलमनं आता पहिल्यांदा लावलेल्या हिरव्या अगरबत्त्यांकडे पाहिलं. त्याच्या जागी नवीन 3 लावल्या. जयेंद्र तिला बाहेर येण्याची खूण करीत होता. नीलम, आपल्याला आज संध्याकाळी निघालंच पाहिजे. तुझी मोठी गाडी आहे? हो. लांब प्रवासासाठी तयार आहे? हो. मग ड्रायव्हर बरोबर बाहेर पाठव. गाडीची टाकी भरून पेट्रोल घ्यायला सांग. शिवाय 20 गॅलन टीनमध्ये घे. तेल वगैरे सर्व त्याला नीट पाहायला सांग. जयेंद्र, उर्मिलेचे काय करणार आहात?
तिला झोपेचं इंजेक्शन देऊन तिच्या बंडलात टाकणार आहे. मला आशा आहे ती सावध होण्याच्या आत आपण तेथपर्यंत पोहोचलेले असू. प्रथम मला वाटलं होतं की तिला आपल्याबरोबर गाडीत घ्यावं, म्हणजे ती आपल्या नजरेसमोर राहिली असती. पण सांगता येत नाही आपल्याला कुठे जावं लागेल, कसं जावं लागेल, म्हणून तिचं ओझे बरोबर नको असं ठरविलं. बरोबर काय काय घ्यावयास पाहिजे याची जयेंद्रनं नीलमला तपशीलवार यादी दिली. मोठे थर्मॉस, ब्लँकेट्स, खाण्यासाठी हलके असे बिस्किट्सचे पदार्थ. नीलम, आज आपण निघालो की वाटेत कोठे थांबणार नाही. पेट्रोल, पाणी घेण्यासाठी काय थांबावं लागेल तेवढंच. वेळ आता फार महत्त्वाचा आहे. ते दोघे खोलीत आले. बांधलेल्या स्थितीतच उर्मिला त्यांच्याकडे रागानं लाल झालेल्या डोळ्यांनी पाहत होती. त्या दोघांना एकमेकांबरोबर उभे राहताना पाहून तिचा राग एकदम भडकला असावा. त्यावेळी नीलमला असं काहीतरी दिसले की ते जन्मभर विसरणार नव्हती. उर्मिलानं बदलण्याचा एक शेवटचा आटोकाट प्रयत्न केला. एक क्षणभर तिची मानवी आकृती अस्पष्ट झाली. त्या जागी हिरवट रंगाची, वेड्या वाकड्या आकाराची काहीतरी अर्धवट आकृती आली. पण तो प्रयत्न फसला. त्या जागी पुन्हा उर्मिला दिसायला लागली. पण आता ती निराश झाली होती, थटली होती. तिची मान हताशपणे छातीवर पडली होती. त्यावेळेपुरता तरी तिनं पराभव मान्य केला होता. रात्री 8ला नीलमनं तिची मोठी गाडी बाहेर काढली. ड्रायव्हरला तिनं खोदून खोदून विचारलं होतं, सारी तपासणी केलीस ना? तेल, पाणी, रीस, स्टेपनी, जास्तीचं पेट्रोल. जेव्हा तिची खात्री झाली तेव्हाच ती निघाली. जयेंद्रच्या टेकडीवरच्या घराच्या वळणापाशी तिनं गाडी थांबवली. एका क्षणातच त्यामध्ये जयेंद्रची काळी आकृती शिरली. ठीक आहे, आता तू बाजूला बस, मी चालवतो. काही न बोलता नीलम शेजारच्या सीटवर सरकली. तिला 2 प्रश्न विचारावयाचे होते. जयेंद्र, उर्मिला? ती तिच्या टेरेसवर खुर्चीत झोपलेली आहे. उद्या सकाळपर्यंत कोणी तिला पाहावयास येणार नाही. आणि तुमच्या घरातली माणसं? जयेंद्र मोठ्याने हसला. आतून कोणीतरी शेवटी सांगितलेलं दिसतं की कोठेच काहीही धोक्याचं लावून ठेवलेलं नाही. बाहेरचं दार फोडलेलं आहे, पण ते सुद्धा आत्ताच 1-2 तासांपूर्वी केलं असावं असं वाटतं. त्याचाही आता धोका नाही. जरा वेळानं एकदम तिच्या हातावर हात ठेवून जयेंद्र म्हणाला, नीलम, सरते शेवटी आपण सुट्टीच्या मार्गावर आहोत. त्याच्या आवाजात उत्साह, आशा भरून राहिली होती. पण अजून नीलमला खात्री वाटत नव्हती. शंका उभी राहत होती. जयेंद्र, उर्मिलेने सांगितलेलं खरं वाटतं का तुम्हाला? पण त्यावर विश्वास ठेवण्याखेरीज आपण दुसरं काय करू शकतो नीलम? तिनं फसवण्याचा प्रयत्न केला नसेल का? तिला खोटं बोलणं तर अशक्यच होतं. ते तिनेच स्वतः आपल्याला सांगितलं आहे आणि तिचं बाकीचं सांगणंही तिच्या आजवरच्या एकंदर इतिहासाशी जुळण्यासारखंच विलक्षण आहे. वेरदर्शकाचा काटा कायम 60च्या आसपास होता, पण त्या अजस्त्र गाडीच्या आत वेगाची काहीही जाणीव होत नव्हती. एखाद्या भुकेल्या जनावराप्रमाणे ती गाडी मैलांमागून मैल खात चालली होती. आज जयेंद्रच्या वाटेत कोणीही येऊ शकत नव्हतं, पण कोणत्याही गाडीसाठी त्यानं वेग कमी केला नाही. हॉर्नची बटणं फिरवून त्यानं आता तिहेरी हॉर्न उपयोगात आणला होता. समोरची पुढची गाडी बाजूला झाली नाही तर त्याचा तो सर्रास उपयोग करीत होता. अरुंद रस्त्यावर सुद्धा त्या गाडीच्या बाजूने स्वतःची गाडी पुढे काढून त्यानं दूर सरकायला तो भाट पाडित होता. त्या वेगातच एक प्रकारची मोहिनी होती. नीलमची मान हळूहळू मागे कलली व ती झोपी गेली. 2-3 तासांनी तिला अर्धवट जाग आली. गाडी भरधाव चालू होती. चाटावर जयेंद्राची आकृती एखाद्या कोरीव पुतळ्यासारखी दिसत होती. पुन्हा तिनं डोळे मिटले. पहाटे 4ला तिला जाग आली. अजून बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. गाडी आपल्याशीच आपल्या अजस्त्र शक्तीचे गीत गुणगुणत होती, त्याशिवाय आवाज नव्हता. पहाटेचा किंचित गारवा आता तिला जाणवला. मागच्या बाजूचा थर्मॉस तिनं हातात घेतला. जयेंद्र, तुम्हाला काही देऊ का? त्यानं मान हलवली. नको नीलम, मला काही नको. तू घे चहा आणि काहीतरी खाऊन घे त्याच्याबरोबर. यापुढे आपण वाटेत थांबणार नाही आहोत. पण जयेंद्र, तुम्ही एकसारखी गाडी चालविणार आहात का? नीलम, तुझ्या व माझ्या शरीरातला भेद विसरू नकोस. मला झोपेची, अन्न पाण्याची फार कमी जरुरी असते. जयेंद्र, आपण किती लांब आलो आहोत? तुझ्या मीटरप्रमाणे 420 मैल झाले. जवळजवळ निम्मे अंतर तोडले आहे. आणि एक गोष्ट, गाडी अगदी बेफाम आहे.
नीलमला आता वाटले, त्यावेळी केवळ हौशी खातर आपण या गाडीत जवळजवळ 35,000 रुपये घातले, पण त्यापैकी पै आता उपयोगी पडत होती. अशा बेफाम उपयोगासाठीच ही गाडी बांधली होती. रस्त्याच्या एका पेट्रोल स्टेशनचा जरा आधी जयेंद्रने जागा बदलली व तो मागे बसला. नीलमनं गाडी स्टेशनमध्ये नेली, टाकी भरून घेतली, पाणी वगैरे चेक करून घेतले. तिला एकटीला पहाटेच्या वेळी मोठ्या गाडीत पाहून जरा त्या अटेंडंटना काही आश्चर्य वाटले असलं तरी ते त्यांनी स्वतःपाशीच ठेवले. मागच्या बाजूने जयेंद्रचा एकदाच ठोकण्याचा आवाज आला होता. गाडी पुढे निघाली. सूर्योदयाच्या वेळी त्यांनी घाट ओलांडला. रस्त्याचे नकाशे पाहून जयेंद्रने आपली वाट मनात पक्की केली होती. असे वाटले की त्याला थकवा दमणूक माहीतच नाही. पहिल्या सेकंदासारखा त्याचा गाडीवर पूर्ण ताबा होता. धुळीतून, चिखलातून, लहान सहान कटिंग्जमधून, घाटातून त्याने ती गाडी धडाक्याने नेली आणि सर्व परीक्षांना ती गाडी उतरली. उंचीवरची गार हवा गेली. समुद्राजवळची दमट हवा नाकाला आता जाणवू लागली. ते त्यांच्या प्रवासाच्या अंताकडे येत होते. संध्याकाळी 7-7:30च्या सुमाराला शेवटच्या गावामधून गेले. घरून निघाल्याबरोबर 24 तास झाले होते आणि त्यांनी जवळजवळ 1000 मैलांचे अंतर तोडले होते. रात्रीच्या अस्पष्ट प्रकाशात त्यांना लांबून समुद्राच्या फेसाची पांढरी टोळ दिसली. त्याच्या लाटांची गर्जना कानावर आली. खारट वारा त्यांच्या भोवती पिंगा घालू लागला. खालचा रस्ता आता संपला होता. रेताड जमिनीवरून जयेंद्रनं ती गाडी मोठ्या कौशल्यानं एका टोपारीच्या आडोशाला लावली व ते बाहेर पडले. गेल्या 24 तासात जयेंद्रने अन्न पाण्याला स्पर्श केला नव्हता. आता त्याने नीलमच्या आग्रहावरून एक ग्लास चहा आणि 2-3 बिस्किटे घेतली, पण त्याचं लक्ष त्यात नव्हतंच. नीलम, आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा तर पुरा झाला. मला त्यातच काहीतरी अडथळा येईल अशी सारखी धास्ती वाटत होती. पण उर्मिला अजून बेशुद्ध अवस्थेतच असेल ना जयेंद्र? सांगता येत नाही. तिला कोणी सकाळीच खाली आणलं की लागलीच तिच्यावर डॉक्टरी इलाज होती. आपल्याला काळजीनं वाढणं भाग आहे. त्यांनी गाडीची दारं बंद केली व ते समोरच्या फेसाळणाऱ्या गर्जना करणाऱ्या समुद्राकडे निघाले. त्यांचे भविष्य त्याच्यातच कुठेतरी होते. त्यांच्या पायाभोवती समुद्राचे किंचित कोमट पाणी ठळठळत होतं. दोघांनी हातात पाणी घेतलं होतं व जयेंद्र मोठ्याने म्हणाला, वेगवान जालला आणि शक्तिमान ताडरा, ऐका, आम्हाला तुमची फार गरज आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. तो दूर करून घेण्यासाठी आम्हाला न्यायाच्या देवळात जावयाचा आहे. आम्हाला तेथे नेण्यासाठी येथे हजर व्हा. आमच्या हातातील पाणी सुटावयाच्या आत येथे उपस्थित व्हा. समुद्रावर खारट वाऱ्याबरोबर त्याचा आवाज दशदिशांना पसरला. कशाची अपेक्षा करावयाची याची नीलमला कल्पना नव्हती. एक प्रकारच्या विलक्षण उत्कंठेनं तिचं सारं अंग शहारून ताट झालं होतं. समुद्राच्या गार वाऱ्यानं तिच्या हातातलं पाणी वाळून चाललं होतं. हात गार होत होते, बधीर होत होते, हात कोरडे झाले. वरच्या चांदण्या झाटून टाकणारे 2 प्रचंड आकार आकाशात दिसायला लागले. त्यांनी आपले पंख सरळ हवेत धरले होते आणि हवेच्या प्रवाहाबरोबर ते खाली येत होते. आता नीलमची खात्री पटली की उर्मिलाचा शब्द खरा होता. ते 2 पक्षी त्यांच्याजवळ उतरले आणि स्तब्ध उभे राहिले. वेळ न घालवता जयेंद्र त्यांच्याजवळ गेला. नीलम, आपण एकत्रच बसू. येथे जागाही आहे आणि या शेवटच्या क्षणी तुला मी माझ्यापासून दूर ठेवू इच्छित नाही. काही न बोलता ती त्याच्याजवळ गेली. तो पक्षी जालला की ताडरा निश्चल उभा होता. त्याची पाठ जमिनीपासून सहज 5 फुटांवर असेल. जयेंद्रने तिला सहज उचललं आणि वर बसवलं. तिच्या मागोमाग वर उडी घेऊन तो तिच्या मागच्या बाजूला बसला. एक हातानं त्याने तिच्या भोवती ठेवला. त्या पक्षाच्या प्रचंड शक्तिमान हृदयाचे अगदी संथ ठोके जरा वेळाने नीलमला साऱ्या शरीरातून जाणवू लागले. सर्वत्र शांतता होती. केवळ समुद्राच्या लाटा गरजत होत्या. ते कशासाठी थांबले होते? काही न बोलता नीलम व जयेंद्र जागच्या जागी बसून राहिले. त्या 2 पक्ष्यांची युगायुगाची काहीतरी ठराविक सूचना झाली व त्या मागोमाग त्यांनी जमीन सोडली. पहिली 5-6 पावलं त्यांनी जमिनीवर बैडोलपणे टाकली व मग एकदम झेप घेऊन आकाशात गमन केलं. आजवर त्याच्यासारखा कोणताच अनुभव नीलमला आला नव्हता. तिच्या वाहनाची लांब मान पुढे होती. त्याच्याही पुढे सरळ चोच होती. तिच्या दोन्ही बाजूंना 8-9 फुटांच्या विस्ताराचे 2 प्रचंड पंख पसरले होते.
त्यांच्या प्रत्येक आघातासरशी ती वरवर चालली होती. एखाद्या शक्तिमान यंत्रासारखं त्याचं हृदय तिच्या खाली आवर्तन करीत होतं. त्याने धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी सरळ एक दिशा धरली होती. एकमेकांजवळून दोघेही सरळ झपाट्यानं चालले होते. नीलमच्या मनात विचार आला, हे असं किती किती वर्ष चालू आहे बरं? आपल्यापूर्वी या प्रवासावर कोण कोण गेले असतील? त्यांना न्याय मिळाला का? रत्नपात्रातून निघालेल्या नादासारखा शुद्ध विचार तिच्या मनात आला. तो विचार तिचा नव्हता. तिच्या खालचा पक्षी तिच्याशी संवाद करीत होता. आजवर कितीतरी लोक या मार्गाने गेले आहेत. त्या विचारांबरोबरच एक चित्रमालिका होती. त्यामध्ये दोघांच्या पाठीवर बसून जाणाऱ्या कित्येकांची चित्र दिसली. पण त्यांना न्याय मिळाला का? मिळाला असला पाहिजे, कारण मूळचे लोक निघून गेल्यानंतरही इथे इतर जातीचे प्राणी, उदाहरणार्थ तुम्ही, या मार्गावर येत आहेत. तुमचं नाव काय आहे? जालला की ताडरा? ताडरा, शक्तिमान ताडरा. तिनं जयेंद्रचा हात हलकेच दाबला. त्याचीही तशीच खूण आली. याचा अर्थ त्यालाही हे विचार समजत होते.